विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता जागा वाटपाच्या चर्चेला वेग येताना दिसतोय। महायुतीतही मित्रपक्षांनी जास्तीच्या जागांची मागणी केल्याचं समोर येत आहे। पण त्यातच आता नारायण राणेंनी भाजपच्या स्वबळाचा इशारा देत मित्रांची कोंडी केल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकांच्या नंतर आता महाराष्ट्रात विधानसभेचा रणसंग्राम रंगणार आहे। विधानसभेतही महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होईल। पण विधानसभेच्या तोंडावर आता महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय। काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचे संकेत दिले होते, पण आता थेट भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या नारायण राणे यांनी स्वबळाचा नारा देत मित्रपक्षांना इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभेमध्ये किती जागा भाजपने लढवायला हव्या किंवा किती जागांवरती आपली प्लॅनिंग सुरू आहे लढवण्याची? मला तर वाटतं बीजेपीने 288 लढवावं। जागा वाटपावरून सुरू झालेली सुंदोपसुंदी नवी नाही। आधीपासूनच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना अतिरिक्त जागांची मागणी करते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं तर अपेक्षित जागा न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचाही इशारा दिलाय। पुढे आता एकत्र लढणार आहोत की विभक्त लढणार याबद्दल सर्वात मोठी साशंकता आहे। पण जर अशी वेळ आली की 288 जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 43 आमदार आहेत, म्हणजे पत्रकारांच्या अनुषंगाने बोलतो, आणि 2 आमदार अपक्ष आहेत, म्हणजे अशी 45 आमदारांची संख्या आहे। म्हणजे ऑलरेडी आमचे 45 मतदारसंघ तयार आहेत आणि जर 55 मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असते। पण तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी महायुतीत समन्वय साधत जागा वाटपावरून होणारे वाद थांबवले। पण आता नारायण राणे यांच्यासारख्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यानंच स्वबळाचा नारा दिल्यानं मित्रपक्षांची कोंडी झाली आहे। पण राणेंचं हे वैयक्तिक मत असल्याचं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनं याविषयी जास्त बोलायचं टाळलंय, तर राष्ट्रवादीनं संयमित प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीमध्ये जर भाजपत जर 288 जागा लढणार तर महायुती कशाला असणार आहे? त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलंय, त्यामुळे त्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाहीये। महायुती आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील। एकंदरीतच विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना महायुतीत दबावाचं राजकारण रंगल्याचं दिसतंय। मित्रपक्षांकडून सातत्यानं जास्त जागांची मागणी करत भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। पण आता राणेंनी थेट 288 जागा लढवण्याची तयारी दाखवत मित्रपक्षांना झटका देण्याची खेळी केली आहे। त्यामुळे राणेंच्या या विधानाचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।